समुद्र हीच प्रेयसी मानणाऱ्या धाडसी रॉबिन्सन क्रुसोच्या चाटकथा. आज आपण डॅनियल डेफो यांनी रेखाटलेल्या रॉबिन्सन क्रुसो या खलाशाच्या अद्भुत कथा ऐकणार आहोत. एका सुखवस्तू कुटुंबात जन्माला आलेला क्रुसो हा दर्यावर्दी कसा झाला आणि एका शांत आयुष्याचा मानकरी असलेल्या तरुणाच्या धाडसी प्रवासातून लेखक डेफो आपल्याला खूप काही शिकवून जातात. जिद्द आणि धडाडी या दोन गुणांचे गाठोडे घेऊन आलेल्या क्रुसोने नियतीने जे वाढून ठेवले होते त्याला साजरे केले, तर समुद्राच्या लाटांप्रमाणे हेलकावे घेणाऱ्या या कथेत आता आपणही क्षितिजापलीकडे जाऊया. क्रुसोचे वडील मूळचे जर्मन होते आणि इंग्लंडमधील एका लहान गावात स्थायिक झाले होते. येथे त्यांनी बऱ्यापैकी नावलौकिक मिळवला. त्यांना 2 मुले आणि 1 मुलगी होती. मोठा मुलगा एका युद्धात मरण पावला असल्याने धाकट्या रॉबिन्सनने घरात राहून वकिली किंवा तत्सम पेशा निवडावा असे त्यांना वाटत असे. पण 17-18 वर्षाच्या रॉबिन्सनला खलाशी होण्याची स्वप्ने पडत होती. वडिलांना अनेक परीने रॉबिन्सनची समजूत घालण्याचे वडिलांनी प्रयत्न केले. खलाशाचे आयुष्य सोपे नाही. तुला अनेक परीचे रोग होऊ शकतात, जहाज बुडून मृत्यू होऊ शकतो आणि मुख्य म्हणजे मिळणाऱ्या तुटपुंज्या कमाईवर तुझे भागणार नाही, असे सांगून समुद्री आयुष्याविषयी भय निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. परंतु एके दिवशी रॉबिन्सनशी या विषयावर बोलताना त्याच्या वडिलांना मोठ्या मुलाच्या आठवणीने रडू आले. पण जितके त्याचे वडील समजावत तितका रॉबिन्सनचा निश्चय पक्का होत चालला. एके दिवशी तो गावाच्या बंदरावर गेला असताना त्याच्या मित्राने त्याच्या जहाजातून त्याला लंडनला येण्याची गळ घातली. नुकतेच वडिलांचे लेक्चर ऐकल्याने रॉबिन्सनला जहाजातून प्रवास करण्याचा मोह अनावर झाला आणि तो परस्पर बोटीत चढला देखील. 17व्या शतकातील हा काळ. पायरट्स ऑफ कॅरिबियन या चित्रपटात दाखवल्याप्रमाणे त्या काळात शिडाच्या जहाजाने प्रवास चालत असे. प्रवासाच्या दुसऱ्याच दिवशी अनुभव नसल्याने रॉबिन्सनला त्रास सुरू झाला. बोटीचे हेलकावे सहन न झाल्याने उलट्या झाल्या. समुद्राच्या भल्या मोठ्या लाटा आणि कडाडणाऱ्या विजा पाहून पोटात गोळा आला. ही गोष्ट त्याने त्याच्या मित्राला सांगितली असता तो आणि त्याचे इतर खलाशी त्याच्यावर हसले आणि तू फारच कच्चा लिंबू आहेस असं म्हणून त्याला खिजवलं. मात्र 3ऱ्या दिवसापर्यंत समुद्र चांगलाच खवळला. रॉबिन्सनला काही सुधरेनासे झाले. वडिलांच्या शब्दांची आठवण झाली. जर तू मला जिवंत ठेवलेस तर निमूटपणे मी घरी जाईन अशा देवाकडे आणाभाका केल्या. वादळामुळे जहाजातील खालील भागात पाणी शिरल्याने सगळ्यांच्या चेहऱ्यावर मरणकळा आल्याचे रॉबिन्सनला दिसले. खूप मुश्किलीने मदत आली आणि ते लोक बंदरावर पोहोचले. आता रॉबिन्सनपुढे 2 पर्याय होते. एकतर घरी जाणे, नाहीतर दुसऱ्या जहाजाने लंडनला जाणे. देवाला दिलेल्या शपथा विसरून तो लंडनला गेला. इथून पुढे सगळे फासे उलटे पडू लागले. काही प्रवासी बोटीतून प्रवास करत करत त्याने बोट चालवण्याचे काम शिकून घेतले आणि कनवटीला 200 पाऊंड बांधले. ते त्याने लंडनला एका विश्वासू विधवेकडे पाठवले. घरी जाताना तो हे पैसे घेऊन जाणार होता. मग आफ्रिकेजवळ जाणाऱ्या जहाजात रॉबिन्सन गेला. तेथे समुद्री चाच्यांनी त्याची बोट काबीज केली. काही खलाशी मारले गेले, काहींना विकून टाकले गेले. परंतु रॉबिन्सनला चाच्यांच्या सरदाराने गुलाम म्हणून ठेवून घेतले. त्याच्या घरी त्याला हलकी कामे करावी लागत. पण रॉबिन्सनला समुद्राची ओढ लागली होती. या निराशाजन्य वातावरणात एक गोष्ट जमेची अशी होती की त्याचा मालक त्याला मासे पकडू देई. एके दिवशी मासे पकडण्याचे आमिष दाखवून काही सामग्री घेऊन रॉबिन्सनने समुद्राकडे पळ काढला. आफ्रिकेच्या किनाऱ्यावरून त्या लहानशा बोटीतून तो उत्तर दिशेकडे जाऊ लागला. किनाऱ्यावरील आदिवासी त्याच्याकडे कुतूहलाने पाहत आणि तो देखील त्यांच्याकडे पाही. 1-2दा त्यांना बोटीवर हल्ला करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. खोल समुद्रात जाता येईना कारण छोट्याशा बोटीचा निभाव लागणार नाही आणि जमिनीवर जाता येईना कारण जीवाला धोका, अशी त्याची इकडे आड आणि तिकडे विहीर अशी परिस्थिती होती. काही हिंस्त्र जनावरांनाही त्यानं पाहिलं, पण त्यांनी नावं दिलेली नाही आहेत पुस्तकात डेफोनी, पण वर्णनावरून सिंह वगैरे असावेत असं वाटतं. काही बिबट्यांची शिकार करून त्यांचे कातडे मात्र रॉबिन्सनने जमवले की जे पुढे उपयोगी पडतील. मग वाटेत त्याला अजून एक जहाज दिसले. ते अमेरिका खंडाकडे चालले होते.
पिण्याचे पाणी आणि अन्न तर ह्याचे संपत आले होते, त्यामुळे त्याला त्या जहाजावर जाण्याखेरीज दुसरा मार्ग नव्हता. रॉबिन्सन त्या जहाजाबरोबर ब्राझीलला गेला. त्या काळात तिथे ऊसाची शेती जोरात होती. रेस्क्यू केलेल्या जहाजाच्या कॅप्टनने रॉबिन्सनला त्याच्या बोटीचा आणि कातळ्यांचा चांगला मोबदला दिला होता, त्यामुळे त्याच्याकडे थोडेफार पैसे होते. काही वर्षात जमीन त्यांनी मिळवली आणि मग तो एका मोठ्या प्लॅन्टेशनचा मालक झाला. पण अर्थात त्याचे मन रमेना. हे शांत आयुष्य तो इंग्लंडमध्येही जगू शकला असता. त्यासाठी अर्ध्या पृथ्वीची प्रदक्षिणा घालण्यात काहीच अर्थ नव्हता. म्हणून मग त्यांनी पुन्हा समुद्राचा मार्ग धरण्याचा विचार त्याचा चालूच होता. विनाशकाले विपरीत बुद्धी या म्हणीप्रमाणे काही जमीन मालकांना व्यापारासाठी आफ्रिकेत जायचे होते. ते रॉबिन्सनकडे आले. तो तर समुद्रात जाण्यासाठी तळमळतच होता. मग काय, निघाले. हा प्रवास मात्र निर्णायक ठरला. समुद्राचे अक्राळ विक्राळ रूप पाहून अनुभवी रॉबिन्सनचे धाबे दणाणले. डोंगरा एवढ्या लाटांमध्ये त्याचे जहाज वाऱ्यात उडणाऱ्या कागदाप्रमाणे हेंकळू लागले. त्या काळोख्या वादळात त्यांना जमिनीची पुसट रेषा एका मृगजळाप्रमाणे दिसली. दुर्दैव असे की तिथे जाईपर्यंत त्यांचे जहाज निकामी झाले. त्यातही प्रचंड लाटा जहाज झोडीत होता. फुगा फुटल्यासारखे आता आपले जहाज फुटणार आणि आपण मरणार या भीतीने सगळे बचाव करणाऱ्या बोटीतून छोट्याशा म्हणजे किनाऱ्याकडे जाऊ लागले. पण पाण्यात उतरताच ती बोट उलटली. कसाबसा जीव मुठीत धरून रॉबिन्सन किनाऱ्यावर आला. काही तास बेशुद्धीत गेले. उठला तर रात्र झाली होती. कसाबसा एका झाडाच्या ढोलीत जर्जर देह घेऊन तो विसावला. सकाळी आपल्या सोबतींना शोधू या विचाराने तो झोपी गेला. त्याला काय माहीत की येत्या अनेक वर्षांसाठी माणसाचा चेहरा त्याला औषधापुरता देखील पाहायला मिळणार नव्हता. आपण एका बेटावर अडकलो आहोत. काही बकऱ्या आणि मांजरी वगळता दुसरे प्राणी त्याला दिसले नाहीत. बेटावरील आतल्या बाजूस पिण्याच्या पाण्याचा झरा होता. 5-50 झाडे होती. आता समुद्र शांत झाला होता. क्षितिजाकडे पाहताना त्याला जहाज दिसले आणि तो आश्चर्यचकित झाला. रेतीत फसले असली तरी ते तसे ठीकठाक परिस्थितीत होते. जहाज सोडले नसते तर सगळे जिवंत राहिले असते या विचाराने त्याला खंत वाटली. काही खाण्यापिण्यासाठी मिळते का त्यासाठी तो तिथपर्यंत पोहत गेला. तेथे त्याला बिस्किट आणि ब्रेड असा सुका फराळ, गहू, सुकवलेला मका मिळाला. त्याचबरोबर काही तोड्याच्या बंदुका, दारुगोळा, तलवारी, सुतारकामात उपयोगी येणारी हत्यारे सापडली. सोन्या नाण्याची पेटी सापडली, पण ती त्यांनी काही घेतली नाही. येथे त्याचा काय उपयोग असा त्याचा विचार मनात आला. बोटीच्याच लाकडाने त्याने एक तराफा बांधला आणि जवळजवळ सगळे सामान आणि बोटीवरील लाकूड फाटा घेऊन तो किनाऱ्यावर आला. काही दिवस तरी चला, पोटाचा प्रश्न सुटला या विचाराने त्याने आडोशाची जागा शोधण्यास सुरुवात केली. एका बाजूस एक गुहा त्याला दिसली आणि बोटीवरील लाकडे वापरून त्यांनी त्या गुहेला लागून एक भिंत उभी केली. आत झोपण्यास पलंग तयार केला. काही दिवसांनी त्याच्या लक्षात आलं की दिवस मोजण्यासाठी आपण काहीतरी सोय केली पाहिजे. म्हणून एका झाडाचे खोड साफ करून त्यावर चाकूने एका दिवसासाठी एक अशी बारीक खूण तो करू लागला. 6 उभ्या खुणा झाल्यावर 7व्या दिवशी एक आडवी खूण केली म्हणजे 1 आठवडा झाला. काही आठवडे झाल्यावर अन्नाची कायमची सोय व्हावी ह्या विचाराने रॉबिन्सनने गहू आणि मका पेरण्याचा प्रयत्न केला. 1-2 प्रयत्नात त्याला यश आले. बेटावरील बकऱ्यांना पकडून त्यांचे प्रजनन करण्यास त्यांनी सुरुवात केली. 2-3 वर्षात त्याचे बस्तान बसले. पण आता अंगावरच्या कपड्याच्या चिंध्या झाल्या होत्या. मटणासाठी बकरी कापली की तो तिचे कातडे सुकवण्यास ठेवू लागला आणि काही महिन्यात त्यांनी त्याचे कपडे आणि जोडे केले. एक फरची कॅपही केली. आता रॉबिन्सनला एकांतवासात जवळपास 10 वर्ष झाली होती. त्याची दाढी, मिशा, केस चांगलेच वाढले होते. त्यामुळे तो एखाद्या जंगली माणसासारखा दिसत होता. त्यावर्षी बेटावर फेरफटका मारता मारता किनाऱ्यावर त्याला एका माणसाच्या पावलाचा एकच ठसा दिसला आणि त्याचे धाबे दणाणले. आधी तर तो कितीतरी वेळ त्या ठस्याकडे मंत्रमुग्ध झाल्यासारखा पाहतच राहिला. डोके ठिकाणावर आला तर बेटावर सैरावैरा पळू लागला. कोण आले होते बेटावर, आता कुठे आहेत?
त्याने आपला पसारा तर पाहिला नाही ना, किंवा ते बेटावर कुठे दबा धरून तर बसले नाही ना, असे विचारांचे वादळ उठले. अचानक त्याला आठवले की जहाजावरील काही खलाशांनी त्याला सांगितले होते की या भागात नरभक्षक जमाती राहतात. रॉबिन्सनला इतकी भीती वाटली की पुढचे काही दिवस त्याने गुहेच्या बाहेर पाऊल देखील टाकले नाही. नंतर त्याने गुहेबाहेर जाऊन एक उंच भिंत बांधली आणि काही महिने तो सतत गस्त घालत असायचा. पण त्या माणसाच्या पावलाचा गूढ ठसा आपल्या बेटीवर आला कसा याचे कोडे काही त्याला सुटले नाही. या प्रकारानंतर आता रॉबिन्सन सतत तोड्याची बंदूक आणि 2 चांगल्या तलवारी घेऊन वावरत असे. पण त्याची मनःशांती आता भंगली होती. आधीच इतके वर्ष एकांतवासात राहिल्याने तो बेचैन झाला होता. आपण फार वेडा होणार या निष्कर्षाला तो आला होता. पण दैव देते ह्या न्यायाने त्याला एक दिलासा मिळाला. तो असा की ठसा दिसल्याच्या गोष्टीला 2-3 वर्ष होऊन गेली होती. एका शुक्रवारी तो बेटावरील एका उंचवट्यावरून किनाऱ्याची टेहळणी करत असताना त्याला एक वेगळ्याच प्रकारचा तराफा दिसला. तो तराफा जवळ आल्यावर त्याला 3 रानटी माणसे वल्हवताना दिसली आणि त्यांचा एक बांधलेला कैदी दिसला. तो तराफा किनाऱ्यावर येईपर्यंत रॉबिन्सन तेथील एका खडकामागे लपून राहिला. बंदूक आणि तलवारी होत्याच. त्या माणसांच्या एकंदर वागण्यावरून ती नरभक्षक आहेत हे त्याच्या लक्षात आले. आधी त्यांच्या भानगडीत पडायचे नाही असे त्याने ठरवले. पण त्या निहत्या कैद्याला ते मारणार आणि खाणार आणि हे आपल्याला बघवणार नाही या विचाराने त्याने त्या तिघांना मारून टाकले आणि त्या कैद्याला सोडवले. खाणाखुणा करून त्याने रॉबिन्सनला सांगितले की जीव वाचवल्याबद्दल तो कायमचा ऋणी आहे. रॉबिन्सन देखील खुश झाला की आपल्याला एक सोबती झाला. शब्दांनी संवाद करता येत नसला तरी स्वतःखेरीज दुसरा आवाज ऐकून रॉबिन्सनला रडू फुटले. तरी एक भीती रॉबिन्सनला भेडसावत राहिली, ती ही की त्या 3 माणसांचा शोध घेण्यास इतर लोक आले तर काय. त्यामुळे पुढचे काही दिवस तो जोमाने गस्त घालू लागला. आता त्याला सोबती असल्याने त्याचा भार काहीसा हलकाही झाला. रेतीवर चित्र काढून या इसमाने आपली सगळी गोष्ट रॉबिन्सनला सांगितली. काही कोस दूर भागात 2 जमातींमध्ये युद्ध झाले तर त्यात कैदी म्हणून पकडला गेला आणि जेत्यांनी याला मारून खाण्याचे ठरवले होते. आपणही युद्ध जिंकल्यावर कैद्यांना खाल्ले असल्याचे देखील त्यांनी याला सांगितले. आता आली का पंचायत. पुन्हा रॉबिन्सन बेचैन. पण युद्ध झाल्याखेरीज आम्ही माणसे खात नाही असा खुलासा त्याने केला. तरी पण रॉबिन्सन थोडासा सावधच होता. काही काळ गेल्यावर रॉबिन्सनने त्याला इंग्रजी शिकवले. मोडकी तोडकी इंग्रजी तो बोलू लागला. रॉबिन्सनने त्याला शुक्रवारी वाचवले म्हणून त्याचे फ्रायडे असे नाव त्याला दिले. आता त्यांची जोडी चांगली जमली होती. काळ कोणासाठी थांबत नाही म्हणतात ते खरे आहे. बेटावर रॉबिन्सनला आता 27 वर्ष पूर्ण झाली होती. लाकडाचा खांब जवळजवळ चिरांनी पूर्ण भरला होता. आपल्याला या बेटावर आयुष्य कंठावे लागणार असा विचार रॉबिन्सनच्या मनात पक्का झाला होता. एके दिवशी फ्रायडे रॉबिन्सनकडे धावत आला आणि एक शहर बसेल इतके मोठे जहाज बेटाकडे येत असल्याचे पाहिल्याचे त्यांनी सांगितले. कारण त्यांच्याकडे फक्त तराफ्यावरून प्रवास करण्याचाच प्रघात होता. जहाजांचा शोध लागलेला नव्हता किंवा त्याची त्यांना गरजही नव्हती. या वार्तेने रॉबिन्सन आधी खूप खुश झाला पण क्षणार्धात सावध झाला. अचानक जहाजाचे येथे येण्याचे काय कारण असावे हे कळल्याशिवाय आपण आपला सुगावा त्याला लागू द्यायचा नाही असे ठरवले आणि मग त्यामुळे तो आणि फ्रायडे लपून बसले. त्या जहाजातून 8 माणसे उतरली आणि ती इंग्रजीत बोलत होती. त्यांच्याबरोबर 4 कैदी पण होते. त्यांच्या बोलण्यावरून रॉबिन्सनला लक्षात आले की त्यांनी बंडखोरी म्हणजेच म्युटिनी केली आहे आणि या कैद्यांमधील एक माणूस कॅप्टन आहे. फ्रायडेला जनावरांचे आवाज काढता येत असत. त्याला तसे करण्यास रॉबिन्सनने सांगितले. सावध होऊन बंडखोरांपैकी 4 जण झाडीकडे गेले. झाडीत लपलेल्या रॉबिन्सनने त्या लोकांना आवाज दिला. त्यांना असे भासवले की झाडीत 25-50 बंदूकधारी लपलेले आहेत. तसे बंडखोरांनी बंदुका खाली टाकल्या. त्यांनी किनाऱ्यावर असलेल्या पहारेकऱ्यांना देखील शरण जाण्यास पटवले आणि कॅप्टन आणि इतरांना सोडवले. धूर्तपणे रॉबिन्सन कुठेही समोर आला नाही तर कॅप्टनला झाडीत बोलावून घेतले आणि पुढच्या हालचाली ठरवल्या. आठवड्याभरात इंग्लंडकडे जाण्यासाठी जहाज सज्ज झाले. बंडखोरांपैकी 6 जण फाशीसाठीच जाण्यास योग्य असल्याने त्यांना इंग्लंडला न्यायचे आणि दोघांना त्याच बेटावर सोडण्याचे ठरवले.
रॉबिन्सनने त्या दोघांना जिवंत राहण्यासाठी आवश्यक असं सगळं कसब शिकवलं. ज्या दिवशी बेट सोडायचं होतं त्या दिवशी रॉबिन्सन हमसाहमशी रडला. शेवटी जहाज निघाले. फ्रायडे बरोबर होताच. लहानपणी मला वाटायचं की ही गोष्ट इथेच संपली, पण तसं नाही. घरी परतल्यावर कळाले की आईवडील आणि धाकटा भाऊ वारले आहेत. भावाची मुले जिवंत होती, पण रॉबिन्सन तेथून निघाला. ज्या विधवेकडे 200 पाऊंड ठेवले होते तिथे गेला. तिने ते पैसे प्रामाणिकपणे त्याला दिले. तेथून आफ्रिकेत रॉबिन्सनचा जीव ज्या कॅप्टनने वाचवला होता त्याकडे तो गेला. त्याने निवृत्ती घेतली होती आणि त्याचा मुलगा अमेरिकेला जहाज चालवत होता. निवृत्त झालेल्या कॅप्टनचे रॉबिन्सनला काही देणे होते, पण तितका पैसा त्याच्याकडे नव्हता. आता आपले काय होणार याचा विचार रॉबिन्सनच्या मनात आला. पण त्याने त्या कॅप्टनचे कर्ज माफ केले. पण त्याच्या त्या बोटीतून ब्राझीलला निघाला. तेथे त्याचे शेत शाबूत होते. शेजाऱ्यांनी शेजारधर्म पाळून त्याची देखभाल देखील केली होती. शेजाऱ्याने स्वतःच्या निधनाच्या वेळी एका ट्रस्टमध्ये रॉबिन्सनच्या इस्टेटीची विल्हेवाट लावली होती आणि अट अशी ठेवली होती की जर रॉबिन्सन कधी परत आला तर त्याला इस्टेट आणि त्यातून मिळालेली मिळकत परत करावी. त्याआधी रॉबिन्सनला जिवंत असल्याचा दाखला व फ्रायडेला नागरिकत्व मिळवावे लागले. पण रॉबिन्सनला तिथे राहायचे नव्हते, म्हणून ती इस्टेट विकून आणि बख्खळ पैसे गाठीला बांधून तो परत इंग्लंडला निघाला. पण यावेळेस त्याला समुद्रमार्गाची धास्ती बसली. म्हणजे पहा, आयुष्यभर समुद्रात त्यांनी दिवस काढले, पण इथे त्याला धास्ती. किती विपर्यास. स्पेनमधून तो इंग्लंडला जमिनी मार्गे गेला. हा प्रवास पण खडतरच झाला. एकेकाळी बर्फाळ जंगलातून जाताना कोल्ह्यांच्या कळपांच्या विळख्यात रॉबिन्सन जीवानिशी सटकला. पण अखेरीस तो इंग्लंडला पोहोचला. आता तो वृद्ध झाला होता, पण त्याची धाडसी वृत्ती गेली नव्हती. गावी त्याने जमीन आणि प्रतिष्ठा मिळवली होती. वडिलांची इच्छा होती तसे तो आयुष्य जगू लागला. काही वर्ष असा राहिला, पण पायाला भिंगरी असलेले लोक थोडेच एका जागी टिकतात. वय झालेले असताना तो बरेच वेळा बेटावर भेट देऊन गेला. आता रॉबिन्सनला त्या बेटाला त्याची कॉलोनी म्हणत असे. तेथे ते 2 बंडखोर सुखाने राहत होते आणि त्यांची अपराधी वृत्ती नाहीशी झाली होती. त्या दोघांसाठी बायका नेऊन त्यांची लग्ने लावून दिली. इंग्लंडला परतल्यावर भावांच्या मुलांच्या नावाने इस्टेट करून दिली आणि तो आपल्या एकमात्र प्रेयसीकडे म्हणजेच समुद्राकडे चालता झाला. लेखक डॅनियल डेफो यांनी 1719 मध्ये ही कादंबरी लिहिली होती. कादंबरीला काही महिन्यांतच इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला की विचारू नका. इतर युरोपीय भाषांमध्ये मग त्यामुळे ती नेली गेली. ह्यामुळे डेफो यांना इतका उत्साह आला की त्यांनी त्याच वर्षी तिचा पुढचा भाग, इंग्रजीमध्ये ज्याला सिक्वेल म्हणतात, तो फर्दर ॲडव्हेंचर्स ऑफ रॉबिन्सन क्रुसो या नावानं अजून एक कादंबरी लिहिली. याखेरीज या 2 कादंबऱ्यांची लोकप्रियता पाहून त्याची नक्कल करणारे बरेच साहित्यिकांनी साहित्य निर्माण केले. ते इतके झाले की या साहित्य प्रकाराचे रॉबिन्सनेड असे नामकरण केले गेले. स्वतः डिफो यांनी या 2 कादंबऱ्याच्या आधाराने अधिक हुरूप येऊन अनेक काल्पनिक साहित्य निर्माण केले. तर असो.